हॅलो स्टुडंट, कसे आहात तुम्ही? मजेत ना? तर मी जालिंदर कुहिले माझ्या यूट्यूब चॅनलला तुमचे स्वागत करतो. आज आपण घेणार आहोत बघा एक्सरसाइज 3.2चा क्वेश्चन नंबर 3. तो क्वेश्चन नंबर 3 समजण्यासाठी मी तुम्हाला पूर्ण साइन रूल काय असतो, कोसाइन रूल काय असतो आणि प्रोजेक्शन रूल काय असतो ते समजावून सांगणार आहे. आणि त्यानंतर ॲप्लिकेशन ऑफ साइन रूल, कोसाइन रूल आणि प्रोजेक्शन रूल. तर बघा, व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी मी चॅप्टरच्या इंट्रोडक्शनपासून तर एक्सरसाइज 3.2च्या क्वेश्चन नंबर 2पर्यंत सर्व व्हिडिओज अपलोड केलेले आहेत. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तर ज्यांनी बघितले नसेल त्यांनी बघून घ्या, त्यांना पुढील प्रॉब्लेम समजण्यासाठी खूप मदत होईल. चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. आपण घेणार आहोत एक्सरसाइज 3.2चा क्वेश्चन नंबर 3. क्वेश्चन नंबर 3ला सुरुवात करण्यापूर्वी बघा, या नेक्स्ट क्वेश्चनसाठी आपल्याला कोणत्या फॉर्म्युल्याची गरज आहे त्याचा आधी ओव्हरव्ह्यू करून घेऊया. बघा, फर्स्ट साइन रूल. साइन रूल काय असतो बघा, ए अपॉन साइन ए इज इक्वल टू बी अपॉन साइन बी इज इक्वल टू सी अपॉन साइन टी इज इक्वल टू 2 टाइम्स ऑफ आर इज इक्वल टू के सुद्धा घेतलं तरी चालतं. बघा, सेकंड कोसाइन रूल. कोसाइन रूलचे सुद्धा 3 फॉर्म्युले आपल्याला बघायचे. बघा, फर्स्ट असतो ए स्क्वेअर इज इक्वल टू बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस 2bc कॉस ऑफ ए. याला रिमॉडिफाय केलं जातं. बघा कसं, तर या दोघांना इकडे घेऊन या किंवा 2bc इकडे घेऊन या, तर काय भेटेल बघा, 2 टाइम्स ऑफ bc कॉस ऑफ ए इज इक्वल टू बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर होता, तिकडे जाताना काय होईल मायनस ए स्क्वेअर आणि कॉस ऑफ ए भेटेल बघा आपल्याला बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर डिवायडेड बाय 2 टाइम्स ऑफ bc. हा सुद्धा कोसाइन रूलचा फॉर्म्युला आहे, तो सुद्धा खूप करेक्ट आहे. तर बघा, नंतर बी स्क्वेअर इज इक्वल टू सी स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर मायनस 2 टाइम्स ऑफ ए सी कॉस बी, यालाही तुम्ही या फॉर्ममध्ये करू शकता. आणि नंतर सी स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस 2 टाइम्स ऑफ ए बी कॉस ऑफ सी. हा असतो तुमचा कोसाइन रूल. आणि त्यानंतर बघा, थर्ड कोणता आहे तर प्रोजेक्शन रूल. बघा, प्रोजेक्शन रूलमध्ये काय आहे, ए इज इक्वल टू बी कॉस सी प्लस सी कॉस बी, बी इज इक्वल टू सी कॉस ए प्लस ए कॉस सी आणि सी इज इक्वल टू ए कॉस बी प्लस बी कॉस ए. हा असेल तुमचा प्रोजेक्शन रूल. बघा, यानंतर आपल्याला फॉर्म्युले लागतात ॲप्लिकेशन ऑफ साइन रूल, कोसाइन रूल आणि प्रोजेक्शन रूल. घेऊया बघा, ॲप्लिकेशन ऑफ साइन रूल, कोसाइन रूल आणि प्रोजेक्शन रूल. तर बघा, ॲप्लिकेशन हा पोर्शन जो आहे तो ड्यू टू द कोरोना पॅन्डेमिक यामुळं ॲप्लिकेशन ऑफ साइन रूल, कोसाइन रूल आणि प्रोजेक्शन रूल हा स्टेट बोर्डच्या सिलेबसमधून इलिमिनेट झालेला आहे. पण JEE साठी आपल्याला हे लागणारच आहे. तर कोणी काय करू नका, स्किप करू नका. बोर्डपुरती तयारी करताय तर इथं स्किप केलं तरी चालेल, पण जर का तुम्ही JEE साठी प्रिपरेशन करताय तर ॲप्लिकेशन हा पॉईंट खूप महत्त्वाचा आहे. तर बघा, त्याचंसुद्धा एक आपण ओव्हरव्ह्यू करून घेऊया, काय आहे ॲप्लिकेशन ऑफ साइन रूल, कोसाइन रूल आणि प्रोजेक्शन रूल. बघा, फर्स्ट ॲप्लिकेशन हाफ अँगल फॉर्म्युले. सेकंड तर आपण 8th स्टँडर्डपासून शिकत आलेलो बघा इरॉन्स फॉर्म्युला. अँड थर्ड वन इज नेपियर्स ॲनॉलॉजी. तर बघा, फर्स्ट बघू हाफ अँगल फॉर्म्युले. तर फर्स्ट बघा, साइन a/2 इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ एस मायनस बी एस मायनस सी डिवाइड बाय बी सी आणि कॉस a/2 इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ एस इंटू एस मायनस ए अपॉन बी सी. तर यस माहिती आपल्याला काय असतं, यस इज द हाफ पेरिमीटर. आपण शिकत आले बघा, यस इज इक्वल टू ए प्लस बी प्लस सी अपॉन 2. बरोबर आहे. तर बघा, कॉस भेटलेला आहे, साईन भेटलेला आहे, तर यावरून तुम्ही टॅन पण कॅल्क्युलेट करू शकता. टॅन a/2 म्हणजे काय येईल बघा, साइन a/2 डिवायडेड बाय कॉस a/2. तर मी डायरेक्ट आन्सर लिहितो, एस मायनस बी इंटू एस मायनस सी डिवायडेड बाय एस इंटू एस मायनस ए. हा असेल तुमचा टॅन a/2. सिमिलरली तुम्ही सर्व फॉर्म्युले लिहू शकता, म्हणजे साइन b/2 साइन c/2. तर बघा, बी असेल तर फॉर्म्युला काय असतो, तर बघा ए असेल तर बी आणि सी इथं भेटतो आपल्याला. तर इथं भेटेल एस मायनस ए इंटू एस मायनस सी डिवायडेड बाय ए सी आणि कॉस b/2 इज इक्वल टू इथे बघा काय होईल, यस इंटू यस मायनस बी डिवायडेड बाय ए सी. बरोबर आहे. आणि यावरून परत तुम्ही टॅन b/2 कॅल्क्युलेट करू शकता. इज इक्वल टू काय भेटेल बरं, यस मायनस ए इंटू यस मायनस सी डिवायडेड बाय यस इंटू यस मायनस बी.
सिमिलर तर टॅन साइन C/2 कॉस C/2 आणि टॅन C/2 तुम्ही कॅल्क्युलेट करून बघा, खूप सिम्पल आहे. तर बघा नंतर इरॉन्स फॉर्म्युला कशासाठी यूज होतो, तर टू फाइंड द एरिया ऑफ ट्रायंगल. जर तुम्हाला पेरिमीटर माहीत असेल तर आणि साईड्स माहीत असतील तर एरिया ऑफ ट्रायंगल ABC इज इक्वल टू काय भेटेल, S इंटू S मायनस A, S मायनस B आणि S मायनस C. आणि लास्ट नेपियर्स ॲनॉलॉजी बघा, तर आपण खूप सिम्पल फॉर्म्युला आहे, टॅन B मायनस C अपॉन टू, B मायनस C येते इकडे सुद्धा घेणार, B मायनस C P प्लस C इंटू कॉट A/2 सोडून बघा, टॅन C मायनस A अपॉन टू, C मायनस A C प्लस A कॉट ऑफ C सोडून A सोडून कोण आहे B/2. नंतर टॅन A मायनस B अपॉन टू, तर A मायनस B A प्लस B कॉट ऑफ C अपॉन टू, हा असेल तुमचा नेपियर्स ॲनॉलॉजी. बरोबर आहे, समजलेले आहे फॉर्म्युले. तर आता आपण घेऊया क्वेश्चन नंबर 3. काय दिलेला आहे क्वेश्चन नंबर 3, इफ ट्रायंगल ABC, if angle A is 45 degree, angle B is 60 degree, then find the ratio of its sides. तर मी कोणता एक ट्रायंगल ड्रॉ करतो बघा, ज्याचा एक अँगल दिलेला आहे 45 डिग्री आणि दुसरा दिलेला आहे 60 डिग्री. तर तुम्ही बाय ASP कॅल्क्युलेट करू शकता. बरोबर आहे, तर अँगल ए दिला आहे 45, तर इथं ए हा B आणि हा असेल तुमचा C. तर साईडच्या ज्या अँगलच्या अपोजिट हे असेल साईड A, हे असेल साईड B आणि हे असेल साईड C. बरोबर आहे, जे दिलेलं आहे ते लिहून घ्या की ए दिलेला आहे तुम्हाला 45 डिग्री आणि B दिलेला आहे किती 60 डिग्री. तर मग आपल्याला माहिती आहे बाय अँगल सम प्रॉपर्टी बाय ASP, A प्लस B प्लस C किती असतं 180 डिग्री असतं. बरोबर आहे ना, A दिलेला आहे 45 डिग्री, B दिलेला आहे 60 डिग्री प्लस C आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. तर C भेटेल किती बरं 180 मायनस 45 प्लस 100 हे भेटेल 105. तर किती भेटेल आन्सर, तर C भेटेल 75 डिग्री. तर मी इथं लिहून टाकतो, हे भेटेल तुम्हाला 75 डिग्री. त्यावरून आपल्याला फाइंड आउट करायचं आहे, फाइंड द रेशो ऑफ इट्स साईड. तर कोणता यूज होणार बघा, अँगल दिलेले आहे, साईड फाइंड आउट करायची आहे, तर एकच रूल आपल्या ध्यानात येतो बाय साइन रूल. काय साइन रूल, तर A अपॉन साइन A इज इक्वल टू B अपॉन साइन B इज इक्वल टू C अपॉन साइन C. म्हणजे साईड आणि अँगलचा रेशो हा काय असतो, कॉन्स्टंट असतो, तर त्याला मी नाव देतो इज इक्वल टू K. तर आपल्याला साईड कॅल्क्युलेट करायची आहे बघा, A इज इक्वल टू हा डिवाइड आहे तिकडे जाताना मल्टिप्लाय, तर घेणार मी K टाइम्स ऑफ साइन A, B घेणार K टाइम्स ऑफ साइन B आणि C भेटेल आपल्याला K टाइम्स ऑफ साइन C. बरोबर आहे, रेशो कॅल्क्युलेट करायचं आहे, तर आपण घेणार A इज टू B इज टू C इज इक्वल टू K इंटू साइन A इज टू K इंटू साइन B इज टू K इंटू साइन C. बरोबर आहे, K सर्व टर्ममध्ये म्हणजे K काय होऊन जाईल कॅन्सल. तर जो रेशो असेल हा का असेल फक्त अँगलचा असेल, साइन A साइन B आणि साइन C. तर साइन A किती आहे, तर साइन B 45 डिग्री आहे, साइन B किती आहे, तर साइन B 60 डिग्री आहे आणि साइन C किती आहे, तर साइन C 75 डिग्री. बघा साइन 45ची व्हॅल्यू तुम्हाला माहिती आहे 1/√2, साइन 60ची व्हॅल्यू माहिती आहे 3√3 अपॉन 2, पण साइन 75ची व्हॅल्यू काय करावं लागेल कॅल्क्युलेट करावं लागेल. तर बघा साइन 75 कसा भेटेल, तर साइन 75 कॅल्क्युलेट करण्यासाठी आपण सिम्पल घेणार, साइन 75 म्हणजे साइन 30 प्लस साइन 45, दोन स्टँडर्ड अँगलची ॲडिशन. फॉर्म्युला यूज होईल बघा, साइन A प्लस B, सांगा साइन A प्लस B काय असतो, इज इक्वल टू हे असतं बघा साइन A कॉस B प्लस कॉस A इंटू साइन B. तर व्हॅल्यू पुट करा बघा, साइन A म्हणजे 30 प्लस B म्हणजे 45 डिग्री इज इक्वल टू साइन 30 डिग्री इंटू कॉस 45 डिग्री प्लस कॉस 30 डिग्री इंटू साइन 45 डिग्री. फक्त व्हॅल्यू पुटअप करा, इज इक्वल टू साइन 30 असतो काय, तर 1/2 इंटू कॉस 45 1/√2 प्लस कॉस 30 असतो √3/2 आणि साइन 45 असतो 1/√2. बरोबर आहे,
तर काय भेटेल, तर इथं भेटेल 1/2√2 प्लस इथं भेटेल √3/2√2. तर दोघांचा काय आहे, डिनॉमिनेटर सेम आहे, म्हणून मी डायरेक्ट लिहू शकतो 1 + √3/2√2. बरोबर आहे. तर या इक्वेशनमध्ये पुट करून टाका. बघा आपल्याला भेटेल A:B:C sin 45. तर आपल्याला माहिती sin 45 असतो 1/√2 sin 60 हा असतो √3/2 आणि sin 75 हा असतो 1 + √3/2√2. आता सिंपल करण्यासाठी मी काय करतो, 2√2 मल्टिप्लाय करतो. तर बघा 2√2 जर मल्टिप्लाय केलं तर 2√2 मल्टिप्लाय बाय 1/√2, 2√2 मल्टिप्लाय बाय √3/2 आणि 2√2 मल्टिप्लाय बाय 1 + √3 डिवायडेड बाय 2√2. तर इथं √2 कॅन्सल होईल, तर काय राहील 2. इथे 2 कॅन्सल होईल, तर √2 मल्टिप्लाय बाय √3 हे होईल √6 आणि इकडे या दोन्ही टर्म कॅन्सल होईल, तर काय राहील 1 + √3. हे असेल तुमचं आन्सर. समजतंय? खूप सिंपल. जर समजत असेल, व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करणं विसरू नका. तर चला घेऊया क्वेश्चन नंबर 4. क्वेश्चन नंबर 4. इन ट्रायंगल ABC प्रूव्ह दॅट sin B - C/2 इज इक्वल टू B - C/A इंटू cos A/2. तर चला सॉल्व करूया. बघा काय यूज करणार कोणता, साइन रूल. तर बाय साइन रूल सेम ॲज अ प्रिवियस प्रॉब्लेम. बघा काय भेटेल, A/sin A इज इक्वल टू B/sin B इज इक्वल टू C/sin C इज इक्वल टू आपण कन्सिडर करणार की. परत A भेटेल आपल्याला K × sin A, B भेटेल K × sin B आणि C भेटेल K × sin C. बरोबर आहे. तर आपल्याला A भेटलेला आहे, B भेटलेला आहे, C भेटलेला आहे. तर इथं व्हॅल्यू पुटअप करता येईल. तर बघा RHS इज इक्वल टू काय दिलेलं आहे, RHS B - C/A इंटू cos A/2. बरोबर आहे. तर B ची व्हॅल्यू पुट करा. B ची व्हॅल्यू K × sin B मायनस K × C ची व्हॅल्यू बघा sin C डिवायडेड बाय A ची व्हॅल्यू आहे K × sin A, ब्रॅकेटच्या बाहेर येईल बघा cos A/2. तर K कॉमन निघेल बघा K आणि इथं राहील sin B मायनस sin C डिवायडेड बाय K टाइम्स sin A. तर K कॅन्सल इंटू cos A/2 इज इक्वल sin B - C. तर बघा यासाठी आपण एक फॉर्म्युला यूज करणार आहे, मी ऑलरेडी लिहून ठेवलेला आहे बघा. sin C - sin D. तर काय असतो, जेव्हा मायनस असतो तेव्हा कॉसमध्ये प्लस असतं, प्लस असतं तेव्हा साईनमध्ये प्लस. बघा 2 cos C + D/2 आणि sin C - D/2. तर बघा इथं काय होईल, 2 टाइम्स cos B + C/2 इंटू sin B - C/2 डिवायडेड बाय. तर आणखी एक फॉर्म्युला मी इथे वापरणार आहे बघा, cos A/2 आहे RHS इकडे. तर मला एक हाफ अँगल फॉर्म्युला वापरावा लागेल. तो कोणता आहे, तर sin 2θ इज इक्वल टू 2 sin θ इंटू cos θ. म्हणजे काय, 2θ असेल तर काय होतो θ. तर इथं A बघा, तर काय होईल A/2. तर मला भेटेल 2 sin A/2 इंटू cos A/2 आणि इंटू cos A/2 ॲज इट इज. तर बघा A कॅन्सल, cos A/2 गेट कॅन्सल. तर काय राहील बघा, इज इक्वल्स टू इथे राहिलेले cos B + C/2 इंटू sin B - C/2 डिवायडेड बाय sin A/2. बरोबर आहे. तर sin B - C/2 म्हणजे या दोन टर्म काहीतरी ॲडजस्टमेंट करून एकमेकांना काय करतील कॅन्सल करतील. तर बघा अगोदरच्या प्रॉब्लेममध्ये जसं मी घेतलं बघा, A + B + C इज इक्वल टू काय असतं बरं 180. त्यालाच मी म्हणू शकतो पाय.
बरोबर आहे, अँगल सम प्रॉपर्टी. तर इथं बी प्लस सी आहे, तर मी काय करतोय, बी प्लस सी इज इक्वल टू आपण काय घेणार, पाय मायनस ए. तो डिवाइड बाय 2 ऑन बोथ साईड. जर का मी 2ने डिवाइड करतोय तर मला भेटेल बी प्लस सी अपॉन 2 इज इक्वल टू पाय मायनस ए बाय 2, सॉरी पाय मायनस ए अपॉन 2. नंतर पुढे काय भेटेल बघा, इज इक्वल टू पाय बाय 2 मायनस ए बाय 2. बरोबर आहे. तर चला बी प्लस सी अपॉन 2च्या जागेवर मी काय पुटअप करणार, पाय बाय 2 मायनस ए बाय 2. तर चला कॉस बी प्लस सीच्या जागेवर मी पुटअप करणार पाय बाय 2 मायनस ए बाय 2 इंटू साइन बी मायनस सी अपॉन 2 डिवायडेड बाय साइन ए बाय 2. बघा ट्रान्सफॉर्मेशन फॉर्म्युला पाय बाय 2 असेल किंवा 3 पाय बाय 2 असेल तर डेफिनेटली काय होतो, त्याचं ट्रान्सफॉर्मेशन होतो. कॉसचं ट्रान्सफॉर्मेशन होईल साईनमध्ये. क्वाड्रंट कोणता आहे बघा, साइन ए बाय 2. आणि क्वाड्रंट कोणता आहे तर फर्स्ट क्वाड्रंटमध्ये सर्व काय असतं, पॉझिटिव्ह असतं. तर मी फॉर्म्युला वापरतोय बघा, कॉस पाय बाय 2 मायनस थीटा इज इक्वल टू काय असतं, साइन थीटा. तर हे साइन ए बाय 2 इंटू साइन बी मायनस सी अपॉन 2 डिवायडेड बाय साइन ए बाय 2. तर साइन ए बाय 2 साइन ए बाय 2 गेट कॅन्सल. तर आपल्याला भेटेल साइन बी मायनस सी अपॉन 2 इज इक्वल टू काय असेल तुमचा RHS. समजतंय. तर चला घेऊया नेक्स्ट क्वेश्चन 5. बघा काय दिलेलं आहे क्वेश्चन नंबर 5. विथ युज्युअल नोटेशन प्रूव्ह दॅट 2 टाइम्स ऑफ ए इंटू साइन स्क्वेअर सी बाय 2 प्लस सी इंटू साइन स्क्वेअर ए बाय 2 इज इक्वल टू ए मायनस बी प्लस सी. बरोबर आहे. तर चला सॉल्व करूया. तर बघा काय करणार, अगोदर LHS घेतो बघा. LHS इज इक्वल टू 2 टाइम्स 2ने मल्टिप्लाय करून घेतो 2a साइन स्क्वेअर सी बाय 2 प्लस सी इंटू 2c इंटू साइन स्क्वेअर ए बाय 2. तर ए समोर घेतो बघा. तर इथं मी एक ॲडजस्टमेंट करू शकतो, 2 साइन स्क्वेअर सी बाय 2 प्लस सी इथं 2 साइन स्क्वेअर ए बाय 2. आठवतोय का फॉर्म्युला बघा, साइन स्क्वेअरचा फॉर्म्युला कॉस 2 थीटाच्या फॉर्म्युल्यात बघा, कॉस ऑफ 2 थीटा इज इक्वल टू 1 मायनस 2 साइन स्क्वेअर थीटा. बरोबर आहे. तर 2 साइन स्क्वेअर थीटा जर इकडं येत असेल तर 2 साइन स्क्वेअर थीटा इज इक्वल टू असतं 1 मायनस कॉस ऑफ 2 थीटा. बघा इकडे थीटा असेल तर इकडे 2 थीटा म्हणून होतो, म्हणजे अँगल डबल होतो. हे लक्षात ठेवायचे बघा. तर इज इक्वल टू ए इथं 2 साइन स्क्वेअर थीटाच्या जागेवर मी पुटअप करणार 1 मायनस कॉस 2c अपॉन 2 म्हणजेच कॉस सी प्लस सी इंटू इथे पुटअप करणार 2 साइन स्क्वेअर ए बाय 2 म्हणजेच 1 मायनस कॉस इथं येईल काय ए. बरोबर आहे. तर हे स्मॉल सी आहे आणि हे लक्षात ठेवा. नंतर चला तर आता इथं यूज करणार कोसाइन रूल. तर बाय कोसाइन रूल बघा, बाय कोसाइन रूल सांगा व्हॅल्यूज. तर फर्स्ट आपण कॅल्क्युलेट केलेलं आहे कॉस ए. कॉस एसाठी मी फॉर्म्युला सांगितलं बघा, कॉस ए इज इक्वल टू बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर डिवायडेड बाय 2 टाइम्स ऑफ बी सी. हे असेल कॉस ए. आणि कॉस सी आपल्याला भेटेल बघा, सी सोडून द्या, नंतर ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर डिवायडेड बाय 2 टाइम्स ऑफ ए बी. बरोबर आहे. तर आता फक्त व्हॅल्यू पुटअप करा, आपल्याला भेटेल आन्सर. तर पुटअप करा इज इक्वल टू ए 1 मायनस कॉस सीच्या जागेवर बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर डिवायडेड बाय 2 टाइम्स ऑफ बी सी. आणि इथं होईल आपलं प्लस सी इंटू 1 मायनस कॉस एच्या जागेवर कॉस मी सीच्या जागेवर 2 ही व्हॅल्यू चुकलेली बघा. तर काय भेटेल आपल्याला, हे भेटेल ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर डिवायडेड बाय 2 टाइम्स ऑफ ए बी. आणि इकडे कॉस ए बघा, बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर डिवायडेड बाय 2 टाइम्स ऑफ बी सी. तर चला पुढे सॉल्व करूया. क्रॉस मल्टिप्लाय होईल तर इथं होईल ए इंटू 2 टाइम्स ऑफ ए बी मायनस ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर टोटल डिवायडेड बाय
2AB प्लस सी इंटू इथं होईल 2 टाइम्स ऑफ BC मायनस बी स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर मायनस मायनस होईल प्लस ए स्क्वेअर डिवायडेड बाय 2 टाइम्स ऑफ BC. तर इथं बघा ए काय होऊन जाईल कॅन्सल आणि इकडे सी गेट कॅन्सल, इकडे पण 2B इकडे पण 2B म्हणजे मी काय करू शकतो ॲड करू शकतो. तर टोटल डिवायडेड बाय मी लिहितो किती 2B बरोबर आहे. तर इथं बघा ॲज इट इज लिहून घ्या 2AB मायनस ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर आणि इकडे प्लस 2 टाइम्स ऑफ BC मायनस बी स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर. तर चला जे जे कॅन्सल होतं बघा मायनस ए स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर गेट कॅन्सल प्लस सी स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर गेट कॅन्सल. तर काय राहिलेले बघा 2AB प्लस 2 टाइम्स ऑफ BC प्लस मायनस बी स्क्वेअर मग भेटेल मायनस 2B स्क्वेअर डिवायडेड बाय 2 टाइम्स ऑफ B. तर बघा 2B प्रत्येक ठिकाणी 2B दिसतोय तर 2B मी कॉमन घेतो. इथं राहील ए प्लस बी प्लस 2B कॉमन घेतल्यानंतर प्लस सी मायनस बी डिवायडेड बाय 2B. तो 2B गेट कॅन्सल. तर फक्त सिक्वेन्स वाईज लिहा ए मायनस बी प्लस सी आणि हा असेल तुमचा RHS. समजतंय? जर समजत असेल व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करणं विसरू नका आणि हा व्हिडिओ तुमच्या जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा. चला तर आज इथेच थांबूया, परत भेटूया फॉर क्वेश्चन नंबर 6. चलो थँक्यू, हॅव अ गुड डे.